मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल पुढ्यात टाकलेला बॉल ओव्हर पिच बॉल त्यावरती लॉफ्ट केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. पॉवर प्लेच्या षटकात पॉवर पॅक बॅटिंग विघ्नेशच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. अप्रतिम बॅटिंग केले विघ्नेशनं. पहिल्याच बॉल मध्ये षटकार ठोकलाय सूरजच्या विरोधात. चांगली गोलंदाजी राहिले मागील मॅच मध्ये जय हनुमान वणी संघाचे. स्वागत केले षटकारानं. दुसरा बॉल पुन्हा खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये हा बॉल. हलकीशी मिस फिल्डिंग परंतु सावधान पावित्र्य ठेवतोय तर बॅटिंग मार्क वरती विजय देखील. चांगलं कॉलिंग आहे दोन बॅटर्स मध्ये. एक रन मिळते षटकारानंतर. धावसंख्या ती 7. 2 बॉलचा खेळ संपलाय. आयवा कॅचसाठी स्वयंसेवकांसाठी संधी आहे. खरं तर प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. शिवम लोभी आणि अमोल लोभी या दोघांकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज स्वयंसेवकांसाठी. क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न स्वीप केलाय डीप मिड विकेट मध्ये. पिबनचे षटक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला वेल फिल्डिंग. तोपर्यंत धावा मिळाला त्या धावफलकावरती. एकच धाव मिळते. 2 ते 3 धावा किमान होऊ शकल्या असत्या परंतु इथे लेझी क्रिकेट केवळ एकच धाव मिळते आमच्या स्वयंसेवकांसाठी. संधी आहे खरं तर प्रत्येक कॅचसाठी स्वयंसेवकांसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. अमोल लोभी आणि शिवम लोभी. चला आता बाउंड्री लाईनचा ताबा घ्या स्वयंसेवक. समोरच्या दिशेने आणखी एक वार स्टेट ऑन द ड्राईव्ह आणि इथून मात्र येतोय आणखी एक दर्जेदार षटकार. सूरज वरती आता प्रत्याल्ले चढवले जात आहेत. मागील मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच आपण पाहिली. गोलंदाजीवरती विश्वास जय हनुमान वणी. या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग होतीये. मिस फिल्डिंग केली पुन्हा एकदा. असं म्हणतात ना की घर फिरले की घराचे वासे फिरतात. पहिल्या 4 बॉल मध्ये दडपण होतं गोलंदाजावरती आणि तो दडपण फिल्डिंग मध्ये देखील आपण पाहतोय. आणि जिथे निर्धाव चेंडू होता तिथे आता 22च्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत. त्या टोटल बॅटकट नाही 22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावर. मजबूत स्थितीमध्ये प्रथम षटकात 3 षटकांचा सामना असताना विघ्नेशसाठी हा बॉल चुकी केले मिडॉनला यशनं. रन मिळते या बॉलवरती 1 विघ्नेशला. टोटल रन स्कोर कार्ड वरती त्या 17 या अंकावरती. 3 षटकांचा सामना. पहिल्या षटकात धावसंख्या ती 17. साहिल आलाय. मागील मॅचचा यशस्वी गोलंदाज साहिल. आणि यच स्वागत केलं या बॉलवरती साहिलचं. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सूरजच्या डोक्यावरून येतोय षटकार. अप्रतिम फटका होता बॅटर विघ्नेशच्या बॅट मधून. हा येतोय दर्जेदार षटकार. साहिलचं स्वागत केलं. मागील मॅच मध्ये यशस्वी गोलंदाज होता साहिल आणि त्याच्या विरोधात पहिल्याच बॉल मध्ये षटकार ठोकला विघ्नेशनं. अप्रतिम फटका विघ्नेशचा. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी. नेक्स्ट बॉल साहिल. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल
विकेट किपर चुकी करतोय आणि त्याच कारणास्तव धावा मिळताय त्या 22च्या स्वरूपामध्ये. एकच्या मदतीने धावसंख्या 24 या आकड्यावर. क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर विजयचा. मागील मॅच मध्ये विजय स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर विघ्नेशनं एक चांगला डाव सावरला. खरं तर पहिल्या मॅच मध्ये वैष्णवी 11 अंतरट संघासाठी, आणि या मॅच मध्ये विघ्नेश तुटून पडला आणि विजय थोडं सावधान पावित्र्य घेतोय. साहिल नेक्स्ट बॉल घेऊन तयार. अकूट टप्प्याचा बॉल या बिले अमर केलाय. पुलचा फटका, परफेक्ट टायमिंग, मिडल ऑफ द बॅट, पुल टरलाय सक्सेसफुल. बॉल सीमा पार, A1 क्वालिटीचा विजयचा षटकार. बॉल नंबर 5 घेऊन तयार साहिल बॉलिंग मार्कवर. फुल टॉस बॉल, देखना फटका, मिड विकेटच्या डोक्यावरून लगातारचा दुसरा धमाका. बिग 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 हिट, आउट ऑफ द पार्क षटकार. फुल टॉस बॉल ऑन साइडला अलॉंग द कार्पेट आला. यश बॉलला उचलतोय, हलकासा फंबल पाहायला मिळतो आणि त्याच कारणास्तव एक रन मिळते. एकच्या मदतीने धावसंख्या आहे ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 रन्सचा स्कोर कार्ड. विस्फोटक बॅटिंग आहे 3 षटकांच्या मॅच मध्ये. साथी स्कोररची काल भूमिका प्रतीक कदम यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पाहिली. त्यांचं देखील आगमन स्वागत करतोय. 37 धावा आहेत 2 षटकांमध्ये. पहिल्या षटकात धावसंख्या होती 17. 12वा प्रतिनिधी आहे, त्यामुळे मी विनंती करतोय 12 प्रतिनिधीने सर्व गोष्टी क्लिअर करा. त्यानंतर आपण थोडा आम्हाला बिझी ठेवा. 2 षटकांमध्ये त्या 37 धावा धावफलकावरती. हेमंत आलाय HD बॉलिंग मार्क वरती. मागील मॅच मध्ये तन्मयनं फार चांगली गोलंदाजी केली आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये तन्मयकडे बघितलंच नाही जे हनुमान वनी संघानं. आणि स्वागत केलं रिव्हर्स अटेम्प्ट करत विजय सहा. अप्रतिम देखना स्ट्रोक, बॉल सीमा पार, 4 धावसंख्या.
जा. पुन्हा स्विचिटचा प्रयत्न. नो कनेक्शन. बॅट अँड बॉल. या वेळी निर्धाव चेंडू येतोय. फुलटाच बॉल होता. कदाचित ऑन साइडला षटकार येऊ शकला असता. डगआउट मधून देखील तोच आवाज आला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हर नंबर 3 मधील. हेमंत फुलटास बॉल वरती क्लीन बोल्ड. ऑफस्टिकची दांडी वाकविले. विजय मात्र होतोय बाद. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. अंतिम बॉल आहे या सत्रातील. 47 ऑन बोर्ड. HD बॉलिंग मार्क वरती ऑन स्ट्राइक रोशन. फुलटॉस बॉल. रोशनचा फटका मिड विकेट मध्ये. बॉल चाललाय सीमा पार. हा येतोय इनिंग मधील अंतिम बॉल वरती आलेला षटकार. धावसंख्या टोटल साठी टीम जय हनुमान वनी संघाला.
ग्लास बॉल मध्ये मोठ्या फाटक्याच्या शोधात आहे, मिड ऑन मध्ये फिल्डर इंटरेस्टेड आणि इथे कॅच ड्रॉप केली आहे. मागील मॅच मध्ये इन कंट्रोल दिसलेला खरं तर तेजस, त्याची कॅच ड्रॉप केली या 54च्या लक्ष्यामध्ये. 2 सुरुवात केली. एका बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 2 अंकावर. दोन धाबा धाव फलकावरती. एक बॉल संपलाय. फुलटॉस बॉल. थोडा लेट रिॲक्ट स्ट्रोक दिसला बॅटर तेजसच्या माध्यमातून आणि तोपर्यंत मिळाली ती 1 धाव संख्या ती 3. बॉल संपले ते 2. दोन बॉल मध्ये धाव संख्या 3. लेफ्टी बॅटर तन्मय ऑन स्ट्राइक येतोय. दोन बॉल मध्ये धाव संख्या 3. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. त्याच कारणास्तव फील्ड मध्ये सातत्याने चेंजेस पाहायला मिळतील. डोकेदुखी असे खरं तर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. दोन बॉल मध्ये धाव संख्या 3. 54चे लक्ष्य. बॉल नंबर 3 घेऊन तयार जयचा बॉल लाईन चेक केली जाते पण आमच्या दिशेने वळतायत. खंडू लोबी सांगतायत वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव ऍड होतीये. धाव संख्या ती टोटल 4 आकड्यावरती. 18ची इकॉनॉमी प्रत्येक षटकामागे राखायची आणि यामध्ये आता 2 बॉल मध्ये धाव संख्या ती 4. 2 मोठे फटके किमान या षटकामध्ये 54चा पाठलाग देखील होऊ शकतो कारण या स्पर्धेमध्ये डिपेंड करणारा एकमेव संघ आहे हा जो वैष्णवी 11 आंतरट संघ इन ऍक्शन मध्ये. तेव्हा पुन्हा डिपेंड करतोय 54. फुलटॉस बॉल मिड ऑफ पासून क्लिअर करायचा होता. मागील मॅचचा हिरो टीटी हॅज टू डिपार्ट. सूरज गेलाय नवीन बॅटर. 3 बॉल मध्ये धाव संख्या ती 4. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं खऱ्या अर्थाने मुगाई माता मुकपे संघाचं क्रीडांगण आणि सभोवताली सह्याद्रीचे खऱ्या अर्थानं रौद्र रूप आपण सातत्यानं पाहत असतो. अतिशय खराब बॉल फेकलाय. वेगवान बॉल होता जयचा परंतु दिशा अतिशय खराब होती. एक्स्ट्राची धाव संख्या ती 5. 3 बॉलचा खेळ संपलाय. कुटाप्याचा बॉल फ्लिक केलाय. कलात्मकतेने वळवलाय बॉल. चांगली फिल्डिंग. स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग होती. रन मिळते या बॉलवरती देखील 1च्या मदतीने धाव संख्या ती 6 आकड्यावर. बॉल संपले 4. 54चा टार्गेट आहे. टोटल धाव संख्या 4 बॉल मध्ये 6. किमान 2 बॉल मध्ये 2 फटके. आवश्यक रन रेट खरं तर पूर्ण होऊ शकतो या षटकामध्ये. 4 बॉल 6. वेगवान बॉल. पुन्हा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. एकच धाव मिळते. फार चांगली गोलंदाजी आहे. अप्रतिम खऱ्या अर्थानं गोलंदाजी चालू आहे जयची. 5 बॉल मध्ये धाव संख्या 7. पहिला षटकात कुठेतरी आता 54चा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी थोडा डगमगतोय जय हनुमान वनी संघ. गोलंदाजीमध्ये चुका, त्यानंतर फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये चुका केल्या आणि त्यानंतर आता बॅटिंग मार्क वरती पूर्णपणे बॅकफूट वरती आहे 54च्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. एका षटकाचा खेळ संपलाय. पंच खंडू लोबी सांगतायत आफ्टर 1 ओव्हर्स कंप्लीट स्कोर कार्ड वरती धाव संख्या जाऊन पोहोचली ती 7 आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल 47 धाव संख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी टीम जय हनुमान वनी संघाला.
12 बॉलमध्ये आता 47 धावसंख्येची गरज या सामना जिंकण्यासाठी टीम जय हनुमान वनी संघाला. तर या 47 धावा डिफेंड करायच्यात वैष्णव 11 अंतरट संघाला. दुसरा षटक घेऊन आलाय विघ्नेश, दुसरं षटक घेऊन आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, पकडली जाते कॅच, विजयनं पकडला झेल. संपतोय मात्र बॅटर तेजसचा इथे खेळ. बॅकफुटला जाऊन लेट ट्रॅक स्ट्रोक, अप्रतिम फटका, गॅप मध्ये ढकललाय गली आणि सिल पॉइंट मधून बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप थर्ड मॅन मध्ये येतोय चौकार. मध्ये 43चं इक्वेशन. धीम्या गतीचा बॉल चाप केलाय फलंदाजाला, अनप्लेबल बॉल. धीम्या गतीचा बॉल आहे, एकतर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये सूरज. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मानस आहे, कारण आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 42ची आवश्यकता आहे. किमान 9 बॉल मध्ये 7 मोठे मोठे फटके हवेत ते. कुट्टाप्पाचा बॉल मोठा फटका केल्याचा प्रयत्न आहे, लॉफ्ट करायचा प्रयत्न आहे. बॉल केलेला आहे रोशन, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडलं इथे झेल, सूरजचा देखील इथे संपतोय खेळ. 8 बॉल मध्ये आता 42ची गरज. संख्या आहे ती 13 आकड्यावर. 54 या धावसंख्येचं टार्गेट सेट केलं होतं खरं तर वैष्णव 11 अंतरट संघाने या मॅच मध्ये. अडकलाय खरं तर जय हनुमान वनी संघ, आणि पहिला संघ आहे जो अंतरट संघ ज्या संघाने या स्पर्धेमध्ये धावा डिफेंड केल्यात. त्याच मानसिकतेने ते खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. अकुडाप्पाचा बॉल, चांगला समाचार घेतलाय, पाठवून दिलाय रितेशनं बॉल डीप फाईन लेगला. 6 धावसंख्येसाठी येतोय हा अलौकिक षटकार. S प्रत्येक बॉल आता सीमापार धावण्याचं धाडस ठेवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान वनी संघाला साहिल आहे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडवरती रितेश. चांगली बॅटिंग करतोय रितेश. साईडसाठी हा बॉल हवेत आहे, पकडले इथे झेल. फ्लाय स्लिप मध्ये आणखी एक फलंदाज बाद होतोय. 5 बॉल आता 35. औपचारिक
5 बॉलमध्ये 35. कुटापाचा बॉल बॅकफुटला जाऊन सेन्सिबली पुश केलाय. पॉईंटमध्ये हा बॉल एकच धाव मिळते. 4 बॉल आता 34. 20 धावा धावफलकावरती. 54चं लक्ष. गोलंदाजी मार्कवरती भरपूर साऱ्या चुका केल्या जय हनुमान वनी संघाने मॅचमध्ये आणि त्यानंतर बॅटिंग मार्कवरती सुरुवात देखील अटॅकिंग अप्रोचनं चालू झाली नाही आणि त्याच कारणास्तव डगमगलाय मॅचमध्ये. दुसरी मॅच डिफेंड करण्याच्या मार्गावरती खरं तर वैष्णव इलेव्हन आंतरराष्ट्रीय संघ. पुन्हा एकदा जागा निर्माण करून फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान पद्धतीनं बॉल निघालाय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. निर्धावानं धावफलक स्थिर राहत आहे ते 20 या आकड्यावरती. आता 3 बॉल 34 धावसंख्येची गरज आहे. रितेशचा फटका स्लॉट मध्ये होता बॉल. काऊ कॉर्नर फेसला होतोय कन्वर्ट. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे षटकार येतोय. 2 बॉल आता 28 ची गरज. अठ्ठावीस धावसंख्येची गरज. औपचारिकता बाकी आहे परंतु विजय आणि पराजयाचं अंतर थोडं कमी करण्याचा प्रयत्न करतोय रितेश. बॅटिंग मार्कवरती आणखी एक स्क्वेअर कटचा फटका. पंच केलाय स्ट्रोक. डीप थर्डमॅन मध्ये धावतोय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. बॉल थांबणार नाहीये. चालाय सीमा पार. रितेशचा आणखी एक संघर्षाचा चौकार. एका बॉल मध्ये आता 24 धावसंख्येची गरज आहे. एकटा खेळतोय अप्रतिम पद्धतीनं रितेश या मॅच मध्ये. त्याला साथ मिळाली नाही आणि त्याच कारण तो डगमगला या 54 पर्यंत पोहोचण्यासाठी. जय हनुमान वनी संघ देखील. शेवटचा बॉल. 24 धावसंख्येची गरज आहे एका बॉल मध्ये. फुलटॉस बॉल. लाईन चेक केली जाते आणि पंच सांगताय षटक संपलंय. ओव्हर नंबर 3 संपले. सत्र संपले. सामना जिंकलाय. लगातारच्या 2 मॅचेस मध्ये धावा डिफेंड करत वैष्णवी इलेव्हन आंतरराष्ट्रीय संघ पुढे सरकलाय.